नमस्कार, मी ओमकार. पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. काय सुरू आहे बघा या शहरामध्ये. एका चप्पलचं दुकान असलेल्या मुलाच्या प्रेमामध्ये एक आयटीतली तरुणी पडली. आता फक्त प्रेम संबंध नाही झाले, तर अशा एक 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 गोष्टी घडत गेल्या की शेवटी त्या प्रेम बाजूला राहिलं, पण त्या मुलीला स्वतःच्या जीवाला मुकावं लागलं. आणि इथपर्यंतच नाही, तर शेवटी ब्रिजवरून मुठा नदीत उडी मारली आणि थेट तिचा पुढच्या दिवशी मृतदेह सापडला. आजची स्टोरी ह्या पुण्यातल्या प्रेम प्रकरणापेक्षा सुद्धा त्याच्या झालेल्या करुण अंताची आहे. आणि या सगळ्यामध्ये ज्या भावाने FIR दिली त्याने शेअर केलेल्या एका स्क्रीनशॉटची, ज्या स्क्रीनशॉटमुळे पुढे आणखी या प्रकरण कोणत्याही वेगळ्या क्षणाला वेगळ्या वळणावरती जाऊ शकतं. नक्की काय घडलंय आपण वन बाय वन या FIR नुसार वाचू. कारण ही जी अगदी 21 वर्षांची मुलगी होती, तिचा जीव तर गेलेला आहे, पण मुद्दा असा आहे की ज्या प्रेम प्रकरणातून सगळ्याला सुरुवात झाली त्याचा करुण अंत हा ह्या FIR मध्ये लगेच तुम्हाला कळून जाईल. तिच्या मृत मुलीच्या भावाने दिलेली FIR आहे. तो असं सांगतो की पुण्यातल्या खराडे इथे IT पार्कमध्ये माझी बहीण काम करत होती आणि FIRचा थोडासा वृत्तांत आहे आणि त्यानंतर पुढे काय घडलंय. फोन कॉल रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉट ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यातल्या. तो म्हणतो की ती IT पार्कमध्ये काम करत होती. आता तिचे साधारण 3 महिन्यांपूर्वी तिने सांगितलं होतं घरी की एका XYZ मुलासोबत तिचे जो 23 वर्षाचा आहे त्यासोबत तिचे प्रेम संबंध आहे. याबद्दल मला भाऊ म्हणून माहिती होतं. आणि दुसरं म्हणजे 1 महिन्यापूर्वी तिने घरी पण आईवडिलांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. वरती ही म्हणाली होती की आम्ही दोघं लग्नही करणार आहोत. आता या सगळ्याच्या जवळपास 1 महिन्याच्या नंतर ते म्हणते की आईने आणखी जे पाहुणे रावणे होते आमच्या घरातले त्यांना पण या सगळ्या संदर्भात थोड्याफार काही लोकांना जे जवळचे होते त्यांना माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की संबंधित मुलाच्या प्रेमामध्ये माझी मुलगी आहे. ते दोघं आत्ता एकमेकांना आपण सोप्या भाषेत डेट करतात ते आत्ता एकमेकांना आणि त्यानंतर ते लग्न सुद्धा करणार आहेत असे बेसिक माहिती सगळी घरी शेअर केली होती. त्यामुळे घरच्यांना बहिणीचे एका मुलासोबत जो चप्पलचा शॉप आहे त्यासोबत प्रेम संबंध आहेत हे आम्हाला माहिती होतं. आता हे सगळं उलटल्यानंतर मे महिना उजाडला आणि मे महिन्यातल्या एका तारखेला रात्री 11 वाजता तो म्हणतो की बहिणीचा मला मेसेज आला. ती म्हणते की हाय, माझ्यासोबत एक सीन झालाय. तर मी तिला विचारलं की काय झालं तुझ्यासोबत. मग ती म्हटली की मी ज्याला डेट करत होते, ज्याच्यासोबत होते, त्याने मला धोका दिलाय. ठीक आहे. मग ह्याने भावाने विचारलं की नक्की काय झालंय. तर ती म्हटली की अरे आमचं एकमेकांवरचं प्रेम आहे, याचा त्याला काहीच फरक पडत नाही. तो मला म्हणतो की तू मला विसरून जा. मग मी म्हणजे भाऊ तिचा, तो म्हणतो की माझ्या आई वडिलांना लगेच कॉन्फरन्सवरती घेतलं कारण माझी बहीण ढसाढसा रडत होती आणि मी त्यांना पण कॉन्फरन्सवरती घेतलं कारण घरी माहिती होतं की प्रेम संबंध आहेत ते. मग ते घेतल्यानंतर ती म्हणत होती की याने माझा वारंवार वापर केलाय, असा शब्द ती वापरत होती फोनवरती. आता हे सगळं म्हणत असताना ती म्हणाली की आम्ही दोघं लग्न करणार होतो म्हणून एकत्र आलो होतो, माझी संमती या सगळ्याला होती, पण असं असताना सुद्धा त्याने मला धोका दिलाय. त्यावेळी हा रागारागात तिला म्हटला की अगं त्या चप्पल वाल्याच्या नादी तू का लागतेस, असं म्हणून तो तिचा भाऊ तिला फोनवरती ओरडला. मग परत ती म्हणते की मम्मी पप्पांचं सुद्धा लव्ह मॅरेज होतं, प्रेम आंधळ असतं वगैरे वगैरे असं तिच्या भावाला त्या फोनवरती सांगते. आणि कॉल अर्थात असतो, त्यामुळे आई वडील पण हे सगळं ऐकत असतात. पण मग ती असं म्हणते भावाला की तू प्लीज त्याला फोन कर, म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडला फोन कर आणि त्याला ओरड जरा आणि त्याला सांग की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तू काय मला सोडून वगैरे वगैरे जाऊ नको. आता हे सगळं कॉल रेकॉर्डिंग आताच्या जेव्हा तपासाला आलंय तेव्हा तुम्हाला आणखी पुढे काय कळेल. हे सगळं कॉल रेकॉर्डिंग त्यांचं रेकॉर्ड होतं. फक्त इतकंच नाही, ती मुलगी परत फोनवर म्हणते की त्या मुलाने फक्त माझा वापर करून सोडला आणि यानंतर तिचा आणखी एक भाऊ आहे त्यासोबत तिने बोलायला सांगितलं होतं, त्यासोबत पण तो उद्धटपणे बोलला वगैरे, असं सगळं भांडण बिंडण या सगळ्यामध्ये चालू झालं असं ती सांगते. ह्यानंतर आई वडील फोन ठेवून देतात. यांच्यामध्ये त्या दिवशी ते तिला समजवतात की तू काय काळजी करू नकोस, आपण बोलू. ती भावाला त्यानंतर गुड नाईट वगैरे पण मेसेज करते. पण त्याच्या आईच्या फोनवर पण ती हेच म्हणत असते की या पोराने माझा वापर केलाय आणि याने मला वारंवार वापरलं आहे आणि माझ्या प्रेमाला याने काही किंमत दिली नाही. रात्री 12च्या दरम्यान गुड नाईटचा मेसेज येतो भावाला, पण सगळं नीट होतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठतात त्यावेळी सकाळी उठल्यानंतर एका नंबरवरून त्यांना फोन येतो. खराडी पोलीस स्टेशन म्हणून हा फोन आलेला असतो आणि ते सांगतात की आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे मुळा नदीच्या पात्रामध्ये खराडीच्या इथे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सापडला, तर ह्या कोण आहेत. तर ते म्हणते माझी बहीण आहे. चला, हे सगळे तिथे ससून हॉस्पिटलला पळतात. तिथे गेल्यानंतर ऑब्व्हियसली आयडेंटिफिकेशन होतं, सगळं होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा काय, फक्त इतकंच नाही
तर हे सगळं झालेलं असताना तिचं पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवली जाते आणि त्यावेळी एक स्क्रीनशॉट असतो, ज्या स्क्रीनशॉटचा इथे उल्लेख आहे. अर्थात तपासाचा भाग असल्यामुळे मला डिटेल गोष्टी बोलता येणार नाही, पण तो असं सांगतो की संबंधित XYZ म्हणजे भाऊ तिचा असं सांगतो की या XYZ मुलाने माझ्या बहिणीसोबत प्रेम संबंध तयार केले, तिचा वापर केला, तिचा मानसिक छळ केला, शारीरिक छळ केला, त्यानंतर त्रास दिला आणि तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलंय. यासोबत माझ्याकडे दिलेल्या मेसेजच्या मी स्क्रीनशॉटची प्रत आता तुमच्याकडे पोलिसांकडे वर्ग करत आहे आणि खाली स्क्रीनशॉटमधल्या डिटेल्स असतात. त्यातल्या काही डिटेल्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये असं दिसतंय की ती भावाला सांगतेय की आमच्या दोघांमध्ये एक्झॅक्टली कोणत्या कारणांवरून भांडणं झालेली आहेत, कशावर झालेली आहेत, आणि त्यानंतर उद्विग्न होऊन तिने फोन केला, ज्या कॉलला कॉनकॉलमध्ये कन्वर्ट तिच्याच भावाने केलं. आई वडिलांना त्या फोनवरती घेतलं. पण असं झालेलं असताना सुद्धा रात्री गुड नाईट म्हटलेली पोरगी सकाळी पुलावरती उभी राहिली आणि तिने थेट खाली उडी मारली. भाऊ म्हणत होता की या चप्पलवाल्या दुकानाच्या आणि तू का लागतेस वगैरे वगैरे असं तिचा भाऊ म्हणत होता. पण मुद्दा हा नाहीये. मुद्दा हा आहे प्रेम कुणी कुणावर करावा हा विषय नाहीये, पण त्याचा अंत जर अशा पद्धतीने होणार असेल तर आपण कोणावरती प्रेम करतोय, आपलं समोरच्या व्यक्तीचं आपल्यावरती खरंच प्रेम आहे की नाही, या सगळ्याची शहानिशा करणं. तुम्हाला काही ग्रीन सिग्नल्स मिळतात नात्यांमध्ये, तुम्हाला काही रेड फ्लॅग्स नात्यांमध्ये दिसतात, ह्या सगळ्याबद्दल विचार होणं आवश्यक आहे. आज ज्यावेळी ह्या भावाने आपण म्हणू की डोळ्यात पाणी आणून ही FIR मधला जबाब दिला असेल, त्यावेळी त्याच्या बहिणीसोबत काय झालं याची त्याला जाणीव असेल. त्यामुळे एक IT सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारी मुलगी जेव्हा हे पाऊल उचलते तेव्हा आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो स्क्रीनशॉट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते कॉल रेकॉर्डिंग त्या दिवशी रात्री झालेलं, त्याचं ॲनालिसिस आता सगळं करण्याचं काम सुरू आहे. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट, पुण्यावरून.